अखंड तुळे म्हणते सौभाग्य तुझं. अरे वा, आमच्या मुखाने निघणारी वागेश्वरी आज सहजपणे या मुखातून बाहेर पडली. का आणि कशासाठी असेल यालाही कारणच आहे. माझ्या मुखातून निघणारी वागेश्वरी कुणामुळे बाहेर पडली असेल? अहो तुमच्यामुळे. हा, याला कारण कसं असेल तर यावेळी आम्ही आमचं आगमन या कैलासात झालं. कैलास एकाक्षणी चारही बाजूला पाहण्याचं आम्ही कर्तव्य केलं. खरोखरच हे प्रसन्न वातावरण, हे प्रफुल्लित वातावरण पाहिलं हे कुणामुळे झालं असेल तर फक्त तुमच्यामुळे, भक्तांमुळे. कारण या भक्तांच्या मुखाने निघणारी वागेश्वरी तो षडाक्षरी महामंत्र, आणि षडाक्षरी महामंत्र कोणता असेल तर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय आणि ओम नमः शिवाय. हे पाहून आम्ही प्रसन्न झालो आणि सहज मुखातून बाहेर पडला. सदैव कल्याण माझ्या सौभाग्यवती स्त्रियांना अखंड तुळेमंडित सौभाग्य असा आमच्या मुखातून आशीर्वाद बाहेर पडला. ज्याप्रमाणे आशीर्वाद घेण्यासाठी अहो तुम्ही भक्ती करता त्याप्रमाणे आम्ही भक्ती करतो. आमच्या जीवनात आम्ही कठोर भक्ती करून वरदान स्वरूपी आमच्या भगवंताला आम्ही प्राप्त करून घेतलं. आणि ते कसं असेल तर एक नाही दोन वेळा. आणि कोणत्या प्रकाराने तर दक्ष राजाची कन्या दाक्षायणी म्हणून आमचा जन्म झाला. महंतांच्या मार्गदर्शनानुसार शंभू महाराजांना प्राप्त करावं म्हणे इच्छा राहिली. तप साधना करून वरदान स्वरूपी प्राप्त करून घेतलं. पतिमय परमेश्वर शंभू महादेव आम्हाला प्राप्त झाले. पण हे माझ्या बाबांना मान्य नव्हते. म्हणून एके दिवशी काय केलं तर यज्ञ आरंभिला. त्या यज्ञात साऱ्या देवतांना पाचारण करण्यात आलं. फक्त माझ्या सौभाग्याला पाचारण नाही केलं. पण याचा जाब विचारण्यासाठी आम्ही माझ्या बाबांपर्यंत गेलो. पण त्या ठिकाणी बाबांनी काय केलं असेल तर अपमान आणि अपमान आणि अपमान. माझ्या सौभाग्याचा अपमान केला. अहो शिवनिंदा केली. जो मनुष्य शिवनिंदा करतो, जो मनुष्य शिवनिंदा ऐकतो हा पापाचा वाटेकर. हे पाप आमच्यावर म्हणून त्या यज्ञात आम्ही आहुती दिली. काही कालांतराने राजकर्ते हिमावत राणी मैनावती हिच्या पूर्वी अहो पार्वती भुवा आम्ही जन्म घेतला. आणि त्यावेळी आमच्या मनात असली इच्छा पूर्ण करून आमचं सौभाग्य
प्राप्त केलं अशी भक्ती आम्ही केली तप साधना केली ज्याप्रमाणे आशीर्वादासाठी तुम्ही भक्ती केला त्याप्रमाणे आम्ही पण विलंब कसा